बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातनं सगळ्यात मोठी बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय उदयाचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत। एकनाथ शिंदेंना संपून उद्या नवा उदय पुढे येईल असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। वडेट्टीवारांच्या याच वक्तव्याला दुजोरा देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही मोठा दावा केलाय। उदय सामंतांसोबत 20 आमदार असल्याचा दावा राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे संपले तेव्हाच उदय येणार होता असंही राऊतांनी म्हटलंय आणि त्यामुळेच एक मोठी खळबळ माजून दिलेली आहे। दोघांकडनं झालेली ही वक्तव्य अनेक राजकीय वक्तव्यांचा उदय करून देत आहेत आणि त्यामुळेच ही मोठी बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणात। एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असले की ते दरेगावात जातात असं म्हटलं जातंय। यापूर्वी उपमुख्यमंत्री पदावरूनही आपण तेच पाहिलेलं होतं। सध्या एकनाथ शिंदे हे दरेगावातच आहेत। पालकमंत्री पदावरून त्यांची नाराजी आहे का असंही बोललं जातंय। तर दुसरीकडे आपण बघतोय नव्या राजकीय उदयाचे संकेत देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदेंना संपून नवा उदय पुढे येईल असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। तर शिंदेंना संपवण्यासाठी नवा उदय होईल असं त्यांनी म्हटलंय। तर सामंतांसोबत 20 आमदार जाणार होते असा दावा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान वडेट्टीवार आणि राऊतांनी म्हटलंय काय पाहूयात। आणि मला भीती वाटते, मी एक पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सामंत म्हणायचं आहे का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल। ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या। डावसला घेऊन गेले, त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले, शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे। त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, दोघांनीही अतिशय सूचक वक्तव्य केलेली आहेत आणि शिवसेनेतला नवा उदय असं म्हणत उदय सामंतांचंच थेट नाव घेतलेलं पाहायला मिळते। काय अधिक माहिती? एकनाथ शिंदेची नाराजी आणि नेमकं त्याचं सूचक राजकीय विधान करण्यामध्ये आता हे दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया असते, त्याच्यावर अनालिसिस करावं लागणार आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे पालकमंत्री पदावरनं एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत की काय, आणि त्याच्यामुळे त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी ते गेले आहेत की काय, आणि त्यांच्याच आग्रहाने ज्या नाशिक आणि रायगड इथल्या ज्या पालकमंत्री पदाच्या घोषणा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, त्याला स्थगिती दिली। अर्थात यामागे कुठे ना कुठेतरी अंतर्गत कलह आहे, हे याविषयी दुमत नाही या। पण मुद्दा असा येतो की उदय सामंतांचे फडणवीसांचे असणारे स्नेहसंबंध बरोबर, त्याचवेळी फडणवीसांनी सुद्धा अनेक आमदार हे शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवले होते, तिथून उमेदवारी दिली आणि तिथून काही जिंकून पण आलेले आहेत। त्यामुळे अर्थात फडणवीसांकडे काही स्वतःचे कुठली एकटे आहेत याविषयी दुमत नाही या। पण या निमित्तानं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करणं, एकनाथ शिंदेची नाराजीचा कुठे ना कुठेतरी अचूक राजकीय फायदा जे स्पेक्युलेटिव्ह स्वरूपात पॉलिटिक्समध्ये म्हणतात तशा स्वरूपाचा करून देण्याचं काम आता हे विरोधकांकडे केलं जातं, त्याची एक शक्यता वर्तवली जाते। उदय सामंत यांचं नाव या आधी उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा खूप चर्चेला आलं होतं, ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नको असं म्हटलं होतं। आणि आता आपल्याला माहिती आहे की संजय राऊत आता त्यांचं विधान आहे की दावोसला गेलेले, अर्थात ते उद्योग मंत्री आहेत आणि
इंडस्ट्रीच्या संबंधित ही कॉन्फरन्स असते. त्यामुळे उदय सामंत हे गेलेले आहेत, ती जरी वस्तुस्थिती असली तरी एक स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे की उदय सामंत यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार शिंदे गटातले सुद्धा आहेत आणि कदाचित जर शिंदेची बार्गेनिंग पॉवर भविष्यात संपवायची असेल तर उदय सामंतांच्या मदतीने काही करता येऊ शकतं का. अर्थात या जर तरच्या घटना जरी असल्या तरी एकनाथ शिंदेची वारंवार वाढणारी नाराजगी ही कुठे ना कुठेतरी डोकेदुखी आहे याविषयी दुमत नाही. आता सुद्धा पालकमंत्री पदावरनं असेल किंवा याआधी त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आल्यावर काही स्टे दिले आहेत, काही चौकशी सुद्धा सुरू केलेल्या आहेत की नेमक्या नियमावली पाळून केल्या गेल्या होत्या का. काही ठिकाणी त्याची चौकशी सुरू, तर काही ठिकाणी नव्यानं टेंडर फोड करण्याची चर्चा सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करणं आणि कुठे ना कुठेतरी शिवसेनेमध्ये सुद्धा कल आहे, त्याचा फायदा राजकीय उठवण्याचं काम आता विरोधकांकडनं होताना दिसून येत आहे. उदय सामंत यांच्या मध्यस्थीने पुढे नेमकं काय घडेल हे आत्ताच सांगणं तसं तुर्तास जरी कठीण असलं तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे असणारी थंब मेजॉरिटी प्लस अजित पवारांचा असणारा त्यांच्याकडे पाठिंबा राष्ट्रवादीचा, अशाच वेळी शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक आमदार जे फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत आणि ते भविष्यामध्ये कोणताही निर्णय घेऊ शकतात याविषयी दुमत नाही द्या. जर एकनाथ शिंदेचं बंड जर आठवत असेल तर त्यावेळेस बच्चू कडू सारखे काही नेत्यांनी थेट उघड पद्धतीने सांगितलं होतं की फडणवीसांचा फोन आला आणि त्यानंतर आपण गुवाहाटीला जाण्याचा किंवा एकनाथ शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण त्या बच्चू कडू यांनी उघड बोलले होते, पण अनेक आमदार आहेत की त्याच्याकडे आजही शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ते तिकीटवरती आहेत ते फडणवीसांचे, अर्थात त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते फडणवीस आणि आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीसांनी स्वतःचे अंक जे आहेत भाजपासाठी जे सेफ झोनसाठी असतात तेवढे तयार केल्याचं देखील म्हटलं जातं. अशा परिस्थितीत उदय सामंतांचं नाव समोर करून शिंदेना राजकीय कोंडी करणं, राजकीय शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं काम सुद्धा विरोधकांकडनं केलं जात आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी. तर एकीकडे बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं काम जे आहे ते विरोधकांकडनं केलं जातं असे दिसतंय. तर नाराज आहेत शिंदे अशीही चर्चा आहे. खातेवाटपावेळीही एकनाथ शिंदे नाराज होते आणि त्यानंतर त्यांची मनधरणी करण्यात आली आणि ही बातमी सांगणारे स्वतः उदय सामंत होते. शिंदे गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते जे मिळालंच नाही, त्याबद्दलही माहिती देण्यात आली होती. शिंदेंनी दिल्लीत चर्चेला जायचंही टाळलेलं होतं आणि त्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झालेला होता.